नमस्कार मंडळी. भूतांच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का? हो. मग चला माझ्यासोबत कुठे? भूतांच्या जगात. आपल्या आजच्या सत्य अनुभवाचे नाव आहे काळी जोगीन. सदरील अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर जयेश झोमटे यांनी पाठवला असून हा अनुभव त्यांच्या ओळखीतील एका सदस्याबरोबर घडला आहे. सदरील घटना सन 2007मध्ये ठाण्यातील कळवा इथे घडली आहे. आज रिषभ 10 वर्षाचा झाला. त्याच्या आईवडिलांनी म्हणजेच सुनील ठक्कर आणि प्रणाली ठक्कर यांनी मुलाच्या बड्डेनिमित्त 2 मजली फ्लॅटमध्ये एक छोटीशी पार्टी ठेवलेली. पार्टीमध्ये शेजाऱ्यांना, ओळखीच्या माणसांना, नातेवाईकांना बोलवण्यात आलं होतं. संपूर्ण हॉल फुगे, हॅपी बड्डेच्या सोनेरी नावाने रंगीबिरंगी लाईटीने सजलेला. वातावरण कसं मन प्रसन्न करणारं होतं. 7:30-8च्या दरम्यान केक कट झाला. मग अर्ध्या पाऊण तास ज्या पाहुण्यांनी रिषभसाठी गिफ्ट्स आणले होते ते द्यायला सुरुवात झाली आणि 9:15 वाजेपर्यंत जेवण खावण होऊन साधारण 10 वाजेपर्यंत बड्डेला आलेली सर्व पाहुणे मंडळी निघून गेली. सगळं घर साफ करता करता 11:15 झाले. इकडे हॉलमध्ये रिषभ त्याला मिळालेल्या गिफ्ट्स खोलून पाहत होता. त्याच्या बाजूला कोणी आणलेलं क्रिकेट किट, कोणी आणलेली रिमोट कंट्रोलची कार, तर कोणी दिलेले कपडे अशा गिफ्ट्स पडल्या होत्या. रिषभने एक गिफ्ट उचललं, वरचं प्लॅस्टिकचं कवर फाडलं. आता त्याच्या हातात एक चौकोनी कागदाचा बॉक्स होता. तो रिषभने उघडला आणि आतून एक लाल रक्तचंदनाच्या लाकडापासून बनवलेला चौकोनी डब्बा बाहेर काढला. रिषभ त्या चौकोनी डब्याला कुतूहलाने पाहत होता. त्या डब्याचं निरीक्षण करत होता. त्या लाल रक्तचंदनाच्या डब्याला एका बाजूला एक कडी बाहेर आलेली दिसत होती आणि डब्याच्या वर एक चौकोनी लाकडाचं बंद झाकण होतं. त्यावर काळ्या रंगाचं वर्तुळाकार रिंगण होतं. त्या रिंगणात पंचकोणांचं तारांगण होतं आणि प्रत्येक तारांगणात 5 वेगवेगळी चिन्ह कोरलेली होती. पहिलं लिंबू मिरचीचा उतारा, दुसरा मानवी कवटी, तिसरा चिता आणि चौथा एका काळ्या धुराचा मानवी आकार. वाव मम्मी, हे बघ ना, किती छान गिफ्ट आहे, रिषभ आनंदाने म्हणाला. रिषभ चल आता, खूप वेळ झालीये, झोप, उद्या पाहू, प्रणाली म्हणाल्या. त्यांनी घड्याळात पाहिलं तर रात्रीचे 11:15 वाजून गेले होते. रिषभ तसा हुशार मुलगा, आई वडिलांचा शब्द कधी टाळत नसे. ओके मम्मा असं म्हणत ते रक्तचंदनाचं गिफ्ट बॉक्स घेऊन स्वतःच्या खोलीत निघून गेला. आपल्या मागे त्याने दरवाजा लावून घेतला. तो हातातला बॉक्स त्याने बेडच्या बाजूला टेबलावर ठेवला आणि बेडवर येऊन झोपला. एव्हाना घड्याळात बरोबर रात्रीचे 12 वाजलेले. फ्लॅटमध्ये सर्वजण झोपी गेलेले. एक अजबसा सन्नाटा फ्लॅटमध्ये पसरलेला. घरात आज अंधार जरा जास्तच वाढलेला. जणू या फ्लॅटमध्ये काहीतरी विचित्र अस्तित्वाला थारा दिला गेला होता. रिषभ बेडवर डोळे बंद करून शांत झोपलेला. रिषभ, एक हलकासा खवखवता आवाज त्याच्या बंद डोळ्याआडून कानावर पडला, ज्या आवाजाने रिषभचे डोळे उघडले गेले. रिषभ, पुन्हा तोच आवाज आणि त्या आवाजासहित त्या छोकऱ्याने मान डाव्या बाजूला वळवली. समोर टेबलावर तो रक्तचंदनाचा डबा ठेवलेला. विचित्र असा आवाज करत तो डबा जणू हलला असं वाटू लागलं. जणू त्या चौकोनी लहानशा पेटाऱ्यात काहीतरी घुमस्त बंद केलेलं असावं, जे सावज जाळ्यात सापडलं हे पाहून कार्यरत झालेलं. कोण आहे? रिषभने आवाज दिला. पण रिषभच्या आवाजावर प्रत्युत्तर येणार होतं का आणि कसं काय? एवढ्याशा 5-6 इंचाच्या डब्यात काय माणूस बसणार होता? पण घडलं. अशक्य कोटीतील गोष्ट घडली.
त्या बारीकशा पेटाऱ्यातून किन्नरी आवाज बाहेर आला. मी आहे ऋषभ, तुझा नवा मित्र. माझ्याशी मैत्री करशील ना? आपण दोघे खूप खेळू. माझ्याकडे जादूच्या शक्ती आहेत. मी तुला हवेत उडवून दाखवेल. आतून आमिष भूल दाखवण्यात आली. त्या बालमनाच्या ऋषभला कसलीही जाण नव्हती. त्याला काय कळणार? त्या लाल पेटाऱ्यात मित्र नाही तर साऱ्या परिवारावर जळणाऱ्या एका जळकूट ध्यानाने कर्णीमार्फत पाठवलेली वाईट शक्ती होती. तू मला हवेत उडवणार? ऋषभने नवलाने, उत्साहाने, काहीशा आनंदी स्वरात विचारलं. त्यावर त्या लाल रक्तचंदनाच्या पेटाऱ्यातून तोच आसुरी किन्नरी स्वरातला आवाज आला. हो, पण आधी तू या बॉक्सचा हँडल फिरव पाहू. आतल्या आवाजात एक कपटी स्वर होता. जणू ते हँडल फिरवल्यावर काहीतरी वाईट घडणार होतं. मोठी गंमत असल्यासारखा ऋषभ पटकन बेडवरून उठला आणि टेबलावरचा तो लाल रक्तचंदनाचा चौकोनी पेटारा त्याने दोन्ही हातात पकडला. डोळे मोठे करून, तोंडाचा आ वासून, उत्साही चेहऱ्याने ऋषभने त्या पेटाऱ्याकडे पाहिलं आणि खालच्या उजव्या बाजूला असलेला हँडल उजव्या हाताच्या मुठीत धरून गरगर फिरवायला सुरुवात केली. तसा आतून किन्नरी स्वरातील भसाडा आवाज ऐकू येत खोलीभर नंगा नाच करत तो आवाज घुमू लागला. जणू काहीतरी आजाद होत होतं. आणि अचानक त्या हँडलला असलेली मेणाची कवर वितळली आणि त्या खाली असलेल्या धारदार पातीला ऋषभच्या हाताचा स्पर्श झाला. तसा त्या पातीने जणू त्याच्या हाताचा चावाच घेतला. आई ग! ऋषभने वेदनेने विवळत हँडलवरचा हात पटकन बाजूला काढला आणि हाताच्या तळव्याकडे पाहिलं. एका रेषेत त्वचा फाटलेली आणि त्यातून लाल ताजं रक्त वाहत होतं. तोच असा आवाज होत त्या चौकोनी बॉक्सचं झाकण उघडलं आणि आतून एक काळ्या रंगाची स्प्रिंगला अडकवलेली बाहुली, तिचा लाल रंगाचा आ वासलेला जबडा ज्यातून काळी जीभ बाहेर आलेली, डोळ्यांच्या जागी वटारलेल्या पांढऱ्या बुबळांच्या कवड्या आणि केसांच्या जागी पातळसर काळे धागे बांधलेले. ती बाहुली जशी भस्कन बाहेर आली, तिच्या तोंडून पांढऱ्या काळ्या मिश्रित राखेचा बुक्का भस्कन ऋषभच्या तोंडाच्या दिशेने फेकला गेला. पण ऋषभ सावध होता. त्याने पटकन उजवा हात समोर चेहऱ्यावर धरला. त्या हाताच्या कापलेल्या जखमेतून निघणाऱ्या रक्तावर ती राख पडली आणि सनकन एक वेदनेची ठणक हातातून मेंदूपर्यंत धावत गेली. पूर्ण डेटॉलची बाटली हातावर ओतल्याप्रमाणे जळजळ झाली. ऋषभने ओरडण्यासाठी तोंड उघडलं, पण आवाज काही घशातून बाहेर निघेना. त्या मुलाच्या डोळ्यात वेदनादायक अश्रू उभे राहिले आणि पुढच्या क्षणाला रक्ताला स्पर्श केलेल्या त्या अमानवीय राखेने आपलं अस्तित्व दाखवायला सुरुवात केली. ऋषभचं सारं शरीर करंट लागल्यागत थरथरू लागलं. दोन्ही डोळे खोबण्यात घुसले. दुधाळ कवड्या दिसू लागल्या. त्याची पाठ बेडवर कोणीतरी मागून वेगानं ओढावी तशी मागे खेचली गेली आणि बाजूचा टेबल लॅम्प चरचरू लागला. खोलीत अंधाराचा आणि प्रकाशाचा लपंडाव सुरू झाला. अशात एक काळ्या कुळकुळीत साडीतील किन्नर, जिच्या देहाला धड आकार नव्हता, हात, पाय, चेहरा, केस सारं काही जखिनीसारखं काळं. तिच्या फक्त चेहऱ्यावर दुधाळ 2 रुपयांएवढे मोठाले डोळे दिसत होते आणि तिने ऋषभचं डोकं मांडीवर ठेवलेलं. तिच्या काळ्या, काटकी, वाळलेल्या हाडांच्या काळ्या बोटांनी, ज्या बोटांना धारधार पाशानी नखं होती, त्या हातांनी ती थरथरत्या ऋषभला थोपटू लागली. ए बाळा, झोप. झोपवते ना मी तुला. झोप हां. तिच्या त्या भसाड्या किन्नरी आवाजात ते अभद्र ध्यान मृत्यू अंगाई गाऊ लागलं. आणि दुसऱ्या दिवसापासून ठक्कर फॅमिलीसाठी दुःख, यातना, पीडा, संकटांची मालिका सुरू झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी 8:30 वाजता ऋषभ इंग्लिश मीडियममध्ये 4थीच्या इयत्तेत शिक्षण घेत होता.
त्याची सकाळची शाळा असल्याने त्याला 7 वाजता उठावं लागायचं. पण आज जेव्हा प्रणाली रिषभला उठवायला आली तेव्हा रिषभला कडकडून ताप भरलेला तिला जाणवला. त्याच्या चेहऱ्यावर अशक्त भाव पसरलेले, ओठ थरथर कापत होते आणि त्याच्या उजव्या हाताला जखम झालेली दिसली. प्रणालीने ही जखम कशी झाली हे विचारलं, पण रिषभने माहिती नाही असं सांगितलं. प्रणालीने असा तर्क धरला का या जखमेमुळेच त्याला ताप आला असेल. त्यावर तिने रिषभला सांगितलं, आज तू शाळेत जाऊ नकोस, आपण डॉक्टरकडे जाऊ. ज्यावर फक्त रिषभने मान हलवली. प्रणाली यांनी रिषभच्या गालावर मायेने हात फिरवला आणि त्या बाहेर जाऊ लागल्या. तेवढ्यात त्यांची नजर टेबलावर गेली, ज्यावर तो बंद पेटाऱ्याचा बॉक्स होता. त्या बॉक्सवर एक काळ्या रंगाचं वर्तुळाकार रिंगण होतं. एक क्षण प्रणाली यांनी त्या बॉक्सच्या आकृतीकडे पाहिलं, पण जास्त मनावर न घेता बाकीचं काम करण्यासाठी निघून गेल्या. किचनच्या बाजूला असलेल्या डायनिंग टेबलवर सुनील सकाळचा ब्रेकफास्ट करत बसलेले. टेबलवरती पुढ्यात थाळीमध्ये 10 पोळ्या ठेवलेल्या आणि त्या पोळ्यांवर साजूक तूप सोडलेलं. 2 पोळ्या खाऊन सुनील खुर्चीतून उठले आणि प्रणालीला बाय करून दरवाजातून निघून गेले. सुनील यांना बाय करण्यासाठी प्रणाली दरवाजापर्यंत आल्या आणि सुनील निघून गेल्यावर त्या दरवाजा बंद करून मागे वळाल्या. तसं त्यांना समोरचं दृश्य पाहून जरा धक्काच बसला, कारण तापाने अशक्त झालेला बेडवर झोपलेला रिषभ आता डायनिंग टेबलच्या खुर्चीत बसलेला शून्य नजरेने थाळीत ठेवलेल्या पोळ्यांकडे पाहत होता. रिषभ, भूक लागली आहे का? पोळ्या आहेत, खाऊन घे, पण आधी दात घास पाहू, प्रणाली म्हणाल्या. पण त्यांच्या या वाक्यावर रिषभ खुर्चीतून उठलाच नाही. उलट त्याने त्यांचं ते वाक्य ऐकलंच नसावं. समोर असलेली चपात्यांची थाळी सरकन जोरात आपल्याकडे ओढून घेतली. उजव्या हाताची मूठ पुढे करत गचकन चपातीचा गळा आवळला. एका घासात एक चपाती तोंडात ठोसली. ब्रह्मराक्षसासारखं तोंड फुगवून तो ती खाऊ लागला. तोंडातील चपाती संपते ना संपते तोच त्याने दुसरी उचलली. ती सुद्धा तशीच भरलेल्या तोंडात कोंबली आणि मग पुन्हा अजून एक, तीही तशीच कोंबली. मग बाकीच्या चपात्यांचे बारीक तुकडे केले. रिषभच्या या विचित्र वागण्याने प्रणालीला चांगलाच धक्का बसला. रिषभ, अरे काय करतोयस? भुकेल्या आदाशासारखं काय खातोयस? आरामात खा. प्रणाली घाई करत रिषभपाशी आल्या. त्यांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला. त्यांच्या मानवी जिवंत हाताच्या स्पर्शाने रिषभमध्ये ज्या वाईट ऊर्जेचा संचार झाला होता ती झटक्यात लोप पावली. रिषभच्या शरीराला एक झटका बसला. त्या 10 वर्षाच्या मुलाच्या तोंडात पोटात एवढं अन्न पचवण्याची क्षमता नव्हती. म्हणून की काय, त्याने डायनिंग टेबलवरच भडाभड उलटी केली आणि खाल्लेलं सारं बाहेर काढलं. या घडलेल्या घटनेला पाहून प्रणालीला नेमकं काय झालंय काहीच समजेना. कारण रिषभ तर लहान होता आणि अशी मस्ती त्याने कधी केली नव्हती. पण हा काहीतरी वेगळाच पोरकटपणा असावा म्हणून तिने दुर्लक्ष केलं. पण हा पोरकटपणा मजा मस्तीचा प्रकार नव्हता हे त्यांना लवकरच कळणार होतं. त्याच दिवशी दुपारी 2:30 वाजता प्रणाली रिषभला घेऊन एका ओळखीच्या डॉक्टरांकडे आल्या. डॉक्टरांनी रिषभला चेकिंग पोस्टवर झोपवलं आणि स्टेथोस्कोपने तपासायला सुरुवात केली. तशा जरा विचित्र घटना घडल्या. डॉक्टरांच्या कानाला लावलेल्या इयर प्लग्समध्ये त्यांना एक नाही तर 2 हृदयांच्या धडकत्या ठोक्यांचा आवाज ऐकू आला. एक ठोका अगदी हळूवारपणे पडत होता तर दुसरा अगदी जलद गतीने. त्या आवाजाने डॉक्टरांनी स्टेथोस्कोपचा डिफ्राम रिषभच्या छातीवरून उचलला आणि पुन्हा छातीवर ठेवला. तर यावेळेस जरा अजबच घडलं. धडधडत्या हृदयाचे ठोके अक्षरशः 10 सेकंदासाठी बंद झाले असावे आणि त्या 10 सेकंदात रिषभ डॉक्टरांकडे पाहत गालात कुत्सित छद्मी हसला
आणि आपले डोळे वटारून डॉक्टरकडे पाहू लागला. डॉक्टरांनी एकदा स्टेथोस्कोप ठीक आहे का याची आलटून पालटून पाहणी केली आणि जरा घाबरतच पुन्हा एकदा रिषभच्या छातीवर डिफ्राम टेकवलं. तसे यावेळी मात्र छातीचे ठोके नॉर्मल असल्याचे लक्षात आले. 1 मिनिटाचा चेकअप तब्बल 10 मिनिटं चालू होता. नंतर डॉक्टरांच्या केबिनमध्ये प्रणाली आणि डॉक्टर यांचं संभाषण सुरू झालं. तेव्हा काळजीयुक्त स्वरात प्रणालीने डॉक्टरांना रिषभला काय झालंय असं विचारलं, ज्यावर डॉक्टरांनी जरा गंभीर स्वरातच सांगितलं, प्रणाली, मी योग्य तो निर्णय नाही देऊ शकत, कारण काही गोष्टी जरा विचित्र घडल्यात. डॉक्टरांनी रिषभच्या चेकअपच्या वेळीची घटना थोडक्यात सांगितली आणि पुढे म्हणाले, बाकी सर्व काही नॉर्मल आहे. एक काम करा, मी थोड्या गोळ्या लिहून देतो. 2 दिवसात ताप थंडीला फरक पडेल आणि समजा काही प्रॉब्लेम झालाच तर परत घेऊन या. मग गोळ्या औषधं घेऊन थोडीफार चर्चा करून प्रणाली रिषभला घेऊन 5 वाजेपर्यंत पुन्हा घरी आली. कालच रिषभचा बड्डे झाला आणि आज नेमका तो आजारी पडला. किती वंगाळ गोष्ट नाही. जन्मदिवशीच आजार मागे लागला म्हणजे अभद्र अवदशी पीडा मागे लागली. डॉक्टरांनी सांगितल्यानुसार रिषभला गोळ्या सुरू होत्या. 2 दिवसात ताप निघून गेला, पण दिवसेंदिवस त्याचं वागणं जरा विचित्र होत चाललं. ते कसं पाहूयात. अशात एके दिवशी शनिवार होता. रिषभ सकाळच्या शाळेतून 12:30 वाजता घरी आला. प्रणाली किचनमध्ये भांडी घासत होती. रिषभने प्रणालीला रूममध्ये कोल्ड्रिंक आणि फूड काहीतरी खायला घेऊन ये असं सांगितलं आणि आपल्या रूममध्ये निघून गेला. काम झालं तसं मुलाची फरमाईश म्हणून प्रणालीने एका ग्लासात थंडा आणि दुसऱ्या प्लेटमध्ये वेफर, चिवडा असं काही बाई घेतलं आणि रिषभच्या रूमच्या दिशेने निघाल्या. प्रणाली रिषभच्या रूमपाशी पोहोचल्या. नेहमी उघडा असणारा दरवाजा आज बंद होता. प्रणाली रिषभला दरवाजा उघडण्यासाठी आवाज देणार, तोच आतून वेगवेगळ्या प्रकारचा आवाज येऊ लागला. आपण आता खूप खेळू हा, मला आज आणि उद्या 2 दिवस सुट्टी आहे. रिषभचा आवाज आला आणि त्यावर प्रतिउत्तर म्हणून पुरुषी मिश्रित आवाजात कोणीतरी खुसफुसत बोलण्याचा आवाज आला. जणू त्या बंद खोलीत एकला रिषभ नाही तर त्याच्या जोडीला अजून कोणीतरी होतं. अजून कोणाची तरी उपस्थिती मनाला जाणवत होती. अचानक बंद दरवाजा आडून रिषभचा आवाज आला, काय, मम्मा आली आहे दरवाजाबाहेर. दरवाजाबाहेर उभं राहून बोलणं ऐकते. ए, मम्मीशी भेट करून देऊ का तुझी, थांब हं. रिषभच्या वाक्याने प्रणालीचे डोळे विस्पारले. रिषभला कसं कळलं आपण दरवाजाबाहेर उभे आहोत, त्याचं बोलणं ऐकतोय, कसं शक्य आहे हे, आणि रिषभ नक्की कोणाशी बोलत होता. प्रणाली विचार करत होत्या. तेवढ्यात झपकन दरवाजा उघडला आणि दरवाजात शून्य नजरेने अनोळखी भाव चेहऱ्यावर ठेवून रिषभ प्रणालीकडे पाहत उभा राहिला. रिषभ, कोणाशी बोलत होतास आणि कोण आहे आतमध्ये, असं म्हणतच प्रणाली रूममध्ये आली. रिषभने खोलीभर अंधार केलेला, खिडकीभोवताली पडदा ओढलेला, खोलीत काळ्या अंधाराचं साम्राज्य पसरलेलं आणि त्याच अंधाऱ्या खोलीत एक हलकीशी थंड कुणाच्या तरी अस्तित्वाची जाणीव होत होती. या अंधाऱ्या कोपऱ्यात काळोखाचा आधार घेऊन कोणीतरी लपून उभं होतं. रिषभ, इतका अंधार का केलास, लाईट लाव, असं म्हणत प्रणाली स्विच बोर्डपाशी आली. स्विच बोर्डचं बटन दाबणार तोच रिषभ एकदम भस्कन वेगळ्याच आवाजात ओरडला, अय, लाईट लावू न ग, मना आवरत नाही, जा तू खावाला ठेवून जा, चल चालायला लाग. रिषभचा आवाज एकदम बदलला. असं वाटत होतं रिषभ नाही, त्याच्या देहातून दुसरंच कोणीतरी बोलतंय. रिषभ, काय बोलतोयस तू. प्रणालीने त्याच्या अंगावरती हात ठेवला. तसा पुन्हा एकदा मानवी स्पर्श होताच त्याच्या शरीरातील वाईट ऊर्जेत बदल झाला.
ज्याने त्याच्या देहावर हक्क मिळवलेला ती झटक्यात लोप पावली. त्याच्या शरीराला एक झटका बसला आणि तो भानावर आला. नजरेत ओळख आली, चेहऱ्यावर हसू आलं. मम्मी, लाईट नको ना लावू. माझ्या फ्रेंडला लाईट नाही आवडत, त्याला काळोखात खेळायला आवडतं, रिषभ म्हणाला. प्रणालीने घाबरतच खोलीभर लाईट लावली. सारी खोली या दोघांच्या अस्तित्वाव्यतिरिक्त गाळलेली होती, पण मनाला एक अदृश्य अस्तित्वाची जाणीव होत होती, जे नजरेला दिसत नव्हतं. रिषभसाठी आणलेला खाऊ तिथेच ठेवून प्रणाली काहीशा विचारात खोलीतून बाहेर पडली. तसं लागलीच रिषभने धाडकन दार लावून घेतलं. खोलीतून पुन्हा तेच वेगवेगळ्या स्वरातील आवाज ऐकू येऊ लागले. त्याच रात्री 11:30 वाजता सुनील आणि प्रणाली दोघेही हॉलमध्ये बसलेले. तेव्हाच प्रणालीने रिषभचं बदललेलं वागणं, त्याचा स्वभाव, खोलीत एकटंच स्वतःशी बडबडणं, अंधारात कोणीतरी असल्याचं सांगणं, आधाशासारखं जेवण करणं, या सगळ्याबाबत सुनीलला सांगितलं. त्यावर सुनील म्हणाले, लहान मुलांसाठी हे नॉर्मल असतं. या वयात वागतात अशी मुलं. जर तुला काही प्रॉब्लेम वाटत असेल तर डॉक्टरकडे घेऊन जा, ते सांगतील तुला. सुनीलच्या वाक्यावर प्रियाने हो करत मान हलवली. दुसरा दिवस उजाडला. साधारण 12:30 वाजता प्रणाली रिषभला घेऊन त्याच डॉक्टरांकडे आली, ज्यांनी तापाचं निदान केलेलं. डॉक्टरांनी परत सर्व तपासणी केली आणि सांगितलं, लहान मुलांचं असं विचित्र वागणं कधीकधी स्वाभाविक आहे. त्यांचा कोणी जवळचा मित्र नसेल तर स्पिरिट ऑफ पर्सनॅलिटीने एखाद्या अनोळखी मित्राची छबी ते मनात तयार करतात आणि त्यांच्याशी गप्पा मारतात. वेळेनुसार जशी त्यांना समज येते तसं त्यांचं वागणं कमी होत जातं. सो डोंट वरी. पण सर्वात शेवटी डॉक्टरांनी परत एकदा काही दिवसांपूर्वी तपासणी करताना घडलेल्या घटनेची आठवण करून दिली आणि हा प्रकार जरा विचित्र वाटला असंही सांगितलं. ज्यानंतर प्रणालींनी डॉक्टरांचा निरोप घेतला. अद्याप तरी रिषभच्या देहात घुसलेलं ते ध्यान ठक्कर फॅमिलीच्या नजरेआड होतं. पण असाही दिवस आला की रिषभमध्ये काही मानसिक रोग हा प्रॉब्लेम नसून काहीतरी वेगळंच थारा धरून बसलंय हे त्या मायबापाला कळालं आणि ती घटना घडली अमावस्येला. रात्रीचे 8:30 वाजलेले. डायनिंग टेबलवर सर्वजण जेवायला बसलेले. आज प्रणालीने मस्तपैकी मच्छीचा बेत केलेला. रिषभ शांतपणे एक एक घास जेवत होता. तोच अचानक त्याला न जाणो काय झालं, त्याचा पवित्रा एकदम बदलू लागला. डोळे वटारले, तोंडातून गुरगुरण्याचा आवाज आला, मोठमोठ्याने श्वास घेऊ लागला. छाती अस्थमा झालेल्या रोग्यासारखी वर खाली होऊ लागली आणि अचानक समोर ठेवलेलं जेवण, मच्छी हाताच्या पंजात घेऊन तो परत तोंडात कोंबू लागला. मच्छीचे काटे तोंडात घशात अडकतील याची पर्वा देखील नाही. घशातून गुरगुरण्याचा आवाज येत होता. त्याच्या चेहऱ्यावर एक वेडपट, भयानक, विचित्र झाक दिसत होती. जणू हा रिषभ नाही, फक्त हाडमास देह त्याचा, पण आत काहीतरी वेगळं आहे अशी जाणीव होत होती. रिषभला असं खाताना पाहून सुनीलला त्याची किळस आली आणि रागही. सुनील यांना राग आला तसे त्यांनी रिषभला दरडावलं. रिषभ, व्हॉट नॉनसेन्स, काय पोरकटपणा लावलायस? असं भिकाऱ्यासारखं कधीही न मिळाल्याप्रमाणे का खातोयस? ते रागातच ओरडले. पण रिषभला जणू त्यांच्या बोलण्याचा काहीच फरक पडला नाही. सुनीलला आता भरपूर राग आला. ते जेवत्या ताटावरून उठले आणि रिषभपाशी येऊन त्यांनी त्याचं ताट उचललं. तोंडातला घास हिसकवल्याने त्या शक्तीचा जळफळाट झाला. गरकन मान वळवून त्या ध्यानाने सुनीलकडे पाहिलं आणि त्या क्षणी रिषभचा जो भयंकर चेहरा दिसला तो पाहून सुनीलरावांची छाती थंड पडली. रिषभचा गोरापान चेहरा काळा ठिक्कर पडलेला, ओठावर लाल गडद रक्ताची लाली पसरलेली, डोळ्यातील बुबळं हलकीशी भगवी झालेली, चेहऱ्यावर भयंकर घृणा आणि क्रोध होता.
रिषभचं हे असलं जीवघेणं रूप पाहून सुनीलच्या हातून ताट सुटून खाली पडलं. ताटाचा ठण असा आवाज झाला. त्यातलं कालवण रस्सा लादीवर पसरलं. रिषभ पटकन खुर्चीतून उठला. त्याने फरशीवर पडलेला रस्सा दोन्ही हातांची ओंजळ बनवून त्यात भरून प्यायला सुरुवात केली. मच्छीचे काटे तसेच तोंडात टाकून खाऊ लागला. त्याचं हे अभद्र अनाकालनीय रूप पाहून त्याच्या आईबापांना स्वतःच्या पोटातून जन्माला घातलेल्या लेकाची भीती वाटू लागली. रिषभ, अरे काय करतोयस? असं का वागतोयस? काय होतंय का तुला? सुनील जरा घाबरत्या स्वरात विचारू लागले. म्या रिषभ नाय, आता पुतूर समजलं नाही का तुम्हासनी? म्या जोगीन, काली जोगीन हाय. रिषभ हलकेच ओठ फाकवत दात विचकत हसला. त्याच्या संपूर्ण बत्तीशीत मांस अडकलेले, काटे टोचून जबडा रक्ताने माखलेला त्याच्या तोंडातून निघालेला तो आवाज ऐकून सुनील आणि प्रणाली दोघांचे प्राण भीतीने कंठात आले. त्या ध्यानाने जणू त्या दोघांना आपली ओळख करून दिली. कारण लागलीच रिषभ बेशुद्ध झाला. आपल्या मुलाला काहीतरी वेगळीच बाधा झाली. हे प्रकरण दिसतंय तितकं सोपं नाही. यावर तोडगा हवा तर दैवी उपासना करणं गरजेचं आहे. हे सुनील आणि प्रणाली दोघांना कळून चुकलं. म्हणूनच प्रणालीने सोसायटीत एक कृष्णाचं मंदिर होतं. त्या मंदिरातील पुजारी बाबांना घरी बोलवलं. घडलेला सगळा प्रकार सांगितला. पण ते पुजारी फक्त दैवी पूजेत निपुण होते. त्यांना अमानवीय जगाची इतकी जाण नव्हती. पण त्यांच्या ओळखीत एक दैवी शक्ती लाभलेले दिव्य पुरुष होते. ते म्हणजे समर्थ कृणाल. त्यांना सर्वजण समर्थ म्हणत. पुजारी बाबा कधी कधी त्यांच्या मठात जात. पुजारी बाबांनी समर्थांना कॉल केला. घडलेली घटना सांगितली. त्यावर फोनमधून समर्थांचा भारदस्त आवाज आला. त्यांनी सांगितलं, आम्ही लागलीच निघतोय. 11 वाजेपर्यंत पोहोचू. तोपर्यंत आमची उपस्थिती गुप्त ठेवा. कोणालाही सांगू नका. पुजाऱ्यांनी त्यावर ठीक आहे इतकंच म्हटलं. रात्रीचे 11:30 वाजले. दाराची बेल वाजली. प्रणाली यांनी हळूच दरवाजा उघडला. समोर भगव्या रंगाचा फुलबाह्यांचा कुर्ता, खाली सफेद पॅन्ट, बारीकसे 4 इंचाचं कपाळ, ज्यावर धर्मसूचक लाल रंगाचं कुंकू लावलेलं, डोक्यावरचे काळे केस, डाव्या बाजूला पाडलेला भांग, टोकदार नाक आणि चेहऱ्यावर मंद स्मित करत समर्थ कृणाल दरवाजात उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव, अंगातील कपडे पाहून प्रणालीला कळालं हेच समर्थ आहेत. त्यांनी लागलीच त्यांना आत येण्याची विनंती केली. समर्थ यांनी एक नजर साऱ्या घरभर टाकली. आजूबाजूला पाहताना त्यांचा चेहरा जरा गंभीर झाला. त्यांना त्यांच्या नाकावाटे त्या वास्तूत एका अमानवीय शक्तीचा दर्प जाणवत होता. समर्थांना आत्तापर्यंत जे काही घडलं ते सगळं सांगितलं. सर्व काही शांतपणे ऐकून झाल्यावर समर्थांनी रिषभ कुठे असं विचारलं, ज्यावर प्रणाली आणि सुनील यांनी दुसऱ्या मजल्याकडे बोट दाखवलं. तटस्थ ताठ छातीने समर्थ दुसऱ्या मजल्यावर चालत आले. दरवाजा सताड उघडा होता, पण आत मात्र काळोखी धूर होता. सारी खोली अंधाराने दूषित केलेली आणि त्याच खोलीतून थंडगार हवा वाहत अंगाला झोंबत होती. समर्थांनी आपल्या कापडी पिशवीतून 2 अगरबत्त्या बाहेर काढल्या. या अगरबत्त्या साध्यासुध्या नव्हत्या, दैवी जडीबुटीपासून बनवलेल्या. यांची खासियत अशी का माणसाला याचा सुगंध यायचा, तर अमानवीय ध्यानाला त्याचा दर्प असहनीय व्हायचा. समर्थांनी अगरबत्त्या पेटवल्या आणि खोलीत एका ठिकाणी लावल्या. आपल्या मागे दरवाजा लावून घेतला. 5 मिनटं, 10 मिनटं, 20 मिनटं झाली, पण काही घडलं नाही. पण अर्ध्या तासानंतर मात्र कोहराम माजला. रिषभच्या खोलीतून भयंकर ओरडण्याचे आवाज येऊ लागले. मध्येच कोणीतरी किन्नरी स्वरात रडत होतं. तोंडावर हात मारून बोंबा मारत होतं. खोलीचा दरवाजा धाडधाड करत असा काही वाजवत होतं, जणू आत्ता निखळून पडेल.
त्या दैवी अगरबत्तीच्या धुराचा वास रिषभच्या आत थाऱ्या घेतलेल्या शक्तीला असहनीय झाला. म्हणून तर तिचा तो प्रतिकार सुरू झाला. प्रणालीला आपल्या लेकाची काळजी वाटू लागली. तशी ती दरवाजा उघडायला धावली, पण समर्थांनी तिला नजरेनेच थांबवलं. 10 मिनिटांनी सर्व आवाज थांबले. समर्थांनी स्वतःहून दार उघडलं. खोलीची लाईट लावली. आतलं दृश्य अविश्वसनीय होतं. खोलीतला बेड उलटा पडलेला, कपाटं खाली पडलेली, पुस्तकं फाटलेली, वस्तू आजूबाजूला फेकलेल्या आणि एका कोपऱ्यात रिषभ बेशुद्ध पडलेला. प्रणालीबाई, रिषभला बाहेर घेऊन जा आणि सुनीलराव, तुम्ही इथेच थांबा. समर्थांच्या आज्ञेनुसार रिषभला हॉलमध्ये घेऊन जाण्यात आलं. समर्थ खोलीभर काहीतरी शोधू लागले आणि मग त्यांना तो रक्तचंदनाचा बॉक्स मिळाला. समर्थांनी सुनीलला लोखंड आणायला सांगितलं. तसं सुनील काही वेळात पार्किंगमध्ये जाऊन गाडीत ठेवलेला रॉड घेऊन आले आणि समर्थांना दिला. समर्थांनी त्या रॉडने त्या रक्तचंदनाच्या बॉक्सचे अक्षरशः लहान लहान तुकडे केले आणि जे सत्य पेटाऱ्याच्या आतून बाहेर आलं ते पाहून सर्वांच्या भुवया आकसल्या. त्या पेटाऱ्यात प्रेताच्या अस्थींची राख होती, काळे कुळकुळीत केस आणि एक काळीशार भुशाची बाहुली होती. समर्थांनी ही सर्व अघोरी करणी विधिकांड सामग्री असल्याचं सांगितलं आणि सगळं एका लाल कपड्यात गुंडाळलं. गंगाजलाने हात धुतले. जरा वेळाने 12:30 वाजता सर्वजण हॉलमध्ये येऊन सोफ्यावर बसले. तेव्हा समर्थांनी सांगितलं, तुमच्या मुलाचा बड्डे होता ना, त्या दिवशी कोणीतरी तुमचं वाईट करण्याकरता तुमच्या मुलाला ही करणी मंतरलेली भेटवस्तू दिली, ज्या वस्तूत एका काळ्या जोगिनीचा वास होता. जी स्त्री आयुष्यात लग्न करत नाही ती मरून काली जोगीन बनते. ही पिशाची आत्मा इतकी शक्तिशाली नसली तरी हिला मुलं फार आवडतात आणि एकदा का हिने मुलाच्या देहावर कब्जा मिळवला का मुलाला तिच्या बंदिवासातून सोडवणं कठीण होऊन बसतं. पण बरं झालं, रिषभला हिने आपल्या कैदेत जास्त काळ ठेवलं नाही. एवढं नक्की, ज्याने कोणी तुम्हाला ही भेटवस्तू दिली त्याचा हेतू तुमच्या मुलासहित तुम्हाला भिकेला लावण्याचा, तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा होता. पण नियतीने तसं होऊ दिलं नाही, कारण दैवी शक्ती तुमच्या सोबत आहे. म्हणून लक्षात ठेवा, वाढदिवस, आपल्या आनंदाचे क्षण शक्यतो आपल्या माणसांमध्ये आणि कमीत कमी लोकांमध्ये साजरे करत जा. काय माहीत तुमचं सुख दुसऱ्याचं दुःख असेल. असं म्हणून समर्थ आले तसे निघून गेले. पण जाता जाता समर्थ कृणाल यांनी जे बोल ठक्कर फॅमिलीला सांगितले ते मात्र कायम लक्षात राहिले. म्हणूनच मंडळींनो, अशी खूप सारी लोकं असतात जी आपल्यासमोर आनंदाचा खोटा मुखवटा चढवून आपल्याबरोबर चांगलं वागतात, पण आपल्या मागे आपल्या सुखसमृद्धीवर, भरभराटीवर, यशावर बोटे मोडत असतात. आणि अशा लोकांना वेळीच ओळखून दूर केलेलं बरं, नाहीतर तुमची गतही ठक्कर फॅमिलीसारखी होऊ शकते. म्हणूनच कायम लक्षात ठेवा, मिळालेली प्रत्येक भेट शुभ असेल असं नाही. काही भेटवस्तू आयुष्यभराचा शाप ठरतात. म्हणूनच हसणाऱ्या चेहऱ्यामागे लपलेली काळी करणी ओळखा आणि काळ्या शक्तींपासून सावध रहा. मंडळींनो, आपला आजचा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. पुन्हा भेटू. नवा सत्य अनुभव, नवा थरार.